नमस्कार, मी भागवत ठाकरे किसान पाठशालेसोबत. आज मी आहे जळगाव जामोद. इथं जवळपास 2 एकर केळीची लागवड आहे. आपण त्यांनाच विचारू. सांगा ना. बोल ना. बाईक मिनिट सांगा ना. माझं नाव ललिता गणेश भुंडोगा. बरं, आपण लागवड कधी केली हे लागवड केली 19 मार्च. 19 मार्च, म्हणजे आज रोजी 1 महिना कंप्लीट झाला. 1 महिना कंप्लीट. आणि याच्यामध्ये किती तुम्ही तोडे म्हणून लावले, म्हणजे की तोडे काहीच नाही लावले, एकही तोडा नाही लावला गेला. हां, म्हणजे रोप म्हणजे सेट झाले, म्हणजे काही कुठे रोपात काही अडचण नाही आली, म्हणजे कुठे वाळलं नाही किंवा कुठे काहीच नाही झालं. हां. आणि कोण्या कंपनीचं हे रोप होतं? बी किसान. बी किसानचं. जर समजा आपण यांनी पहिले इथं, म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेतलं होतं इथं टरबूज. टरबूज घेतलं, आणि टरबूज नंतर तुम्ही त्याच बेडचा वापर तुम्ही केळीसाठी केला. हो. हां. आणि जर समजा आपण व्यवस्थित जर बोरू जर लावला तर काय होते की झाडाची जे मर असते ते खूप कमी प्रमाणात येते. आणि बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम कसा होतो की ज्यावेळेस केळी आपलं टरबूजमध्ये जागतिक केळी लावतात, तर काय होते की याला होल असतात कमी. आणि इथे कसं की जास्तची जागा मोकळी केल्यामुळे, मल्चिंग फाडल्यामुळे म्हणजे झाडात मर आली नाही. त्यामुळे म्हणजे जवळपास 2 एकरामध्ये जे लागवड केली तर ते 100% सक्सेस झाली. म्हणजे जे यांच्याजवळ जे रोपं शिल्लक आहेत ते अजून तसेच आपल्याला आपण पाहू शकता की इथं त्यांचे रोप अजून जसे तसेच आहेत. आणि काही रोपं त्यांनी मधात एक्स्ट्रा म्हणून लावून ठेवले की ज्याची गरज नाही आहे, परंतु त्यांनी लावली की बा काय फेकून द्यावं, तर त्यांनी ते पुन्हा लावले. जर अशाच प्रकारचं जर नियोजन करायचं असेल तर मला फोन करू शकता. माझा नंबर आहे 185 188 38 222. धन्यवाद.